आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बकरीच्या कळपात लांडगा कारभारी आणि रोजच्या न्याहारीला जीवाची उधारी. काय आधी सांगितलं तेव्हा ऐकलं नाही, आता रडून काय उपयोग? तुम्ही बरोबर बोलत होता. तो नीच राक्षस निघाला. पण तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे नाही आहात, सगळे एकाच माळेचे मणी. आणि हो, थँक्यू. तुमच्या मोबाईलमुळे त्याचे सगळे कारनामे कळलेत मला. आता तो आहे आणि मी आहे. तिला डोस तर दिलाय, आता कोणाला काही बोलणार नाही. पण जर बोललीस तर बिचारीला खरं कळलं वाटतं. नाही, आता जाताना रडत गेली ना, तेव्हा बोलली मला. हो, रडत जात होती का? तुझ्याकडे तर भक्कम पुरावा आहे ना, मग तर ती हसत हसत जायला हवी होती. पण नाही, तिला कळलं की हा अश्विन कोण आहे. आणि आता ते तूही लक्षात ठेव, हा माझा आणि अक्षरामधला विषय आहे. तू यात पडू नकोस. असं कसं अश्विन? अरे माझ्याकडचं ते रेकॉर्डिंग ते सतत त्रास देणार मला, मग माझा नाईलाज होणार. आता फक्त अक्षराला माहिती, उद्या अख्ख्या घराला कळलं तर? हे तुझा यात काहीच फायदा नाही. अच्छा, मग माझा फायदा कशात आहे तूच सांग. डील करूयात. आपलं डील काय असेल ते नीट ऐक. आपण दोघांनी मिळून वसुंधरा आणि सुंदरला भीक मागायला लावायची, आणि मग नंतर सगळ्या संपत्तीची वाटणी आपल्या हातात. डील? डील. पण लक्षात ठेव, तू तुझं अमेरिके डोकं चालवून 400 BC केलीस ना, तर हे रेकॉर्डिंग डायरेक्ट रेडिओवर ऐकवलं जाईल. ही उर्वशी कशातच हायगाय करत नाही, लक्षात ठेव. डन. पण ही काय वाटणी तुला फुक्कट देणार नाहीये. हे रेकॉर्डिंग अक्षराच्या हाती पुन्हा नाही लागणार. तू तुझा शब्द पाळ, मी माझा शब्द पाळ. यार झालं का? अजूनही कापड घालून बघायचे. हे आई, अगं मला काय बी सूचना झालंय, तूच सांग आता काय घालू कार्यक्रमाला. भावा, मी सांगू का? तू का नाही असं काहीतरी एकदम मॉडर्न घाल बघ. का नाही तुझ्यासाठी एकदम फॅशनेबल काहीतरी घेऊन येतो. हा, म्हणजे गलीतली समधी कुत्री माझ्या मागे लागू दे. हे बारक्या, तू उगाच काय बी त्याच्या डोक्यात घालू नको. आज माझा सुंदर कसा दिसला पाहिजे, सूर्यवंशी घराण्याला शोभेल असा राजबिंडा. अगदी बरोबर. मला तरी वाटतं सुंदर, तू ना पारंपरिकच काहीतरी घाल. पारंपरिक दिसला पाहिजे ना? वय एकदम पारंपरिक. भैर बारक्या,
अयो आता बघा त्याच्यावर झाडाची पानं गुंडाळायची आणि मग न्यायचं कार्यक्रमात, मग दिसेल एकदम पारंपरिक. अयो अक्षरा अक्षरा हे बघ मी पहिल्यांदा सांगतो तुला, मागवळून बघू नकोस. हे बघ माग वळलीचं घात होईल. हा मागवळून बघू नकोस, घात होईल बघ. अगे गेला तो अक्षरा. आणि काय ग अजून तयारी नाही केलीस? अगं कार्यक्रमाला ये होईल की. का तुझं बी सुंदर सारखं झालंय, कळतच नाहीये हे घालावं का ते घालावं. हा मला खरं तर छोट्या मालकांशी बोलायचंय, पण आता जे काय बोलायचंय ना ते लग्नानंतर. मग बसाव निवांत बोलत, आम्ही कोणी नाही यायचो मध्ये. अक्षरा आता तू सुंदरशी बोलण्यात येळ वाया घालवू नकस. चल मीच तुला तयार करायला घेऊन जात. मी काय म्हणते, आता तुमची भेट होईल ना ते थेट कार्यक्रमातच तयार झाल्यावर. चल 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 मीला घेऊन जात. चल म्हणलं ना, चल चल. आणि तू रे बारक्या, तू जर सुंदरची अशी टर उडवलीस ना तर माझ्याशी गाठ आहे बरं का. होय, पण तो पारंपरिक वाला चांगला होता ना. व तू बी ना बारक्या. चल शर्वरी, ए शर्वरी, चल गप्प बस आता, आवर पटापट. शरू सुंदर संघ बोलायचं होतं म्हणून गुटमळत होती तिकडं. मी हात धरून घेऊन आले तिला. वहिनी बी तेच म्हणली, लग्नानंतर जेवढं बोलायचं तेवढं निवांत गप्पा मारा, आम्ही कुणी बी येणार नाही अडवायला. पण आता आवरा पटापटा. हा आणि हे बघ शर्वरी, तिचा आवरल्या बिगर हिला अजिबात बाहेर सोडू नगच, नाही तर जाईल सुंदरशी बोलायला. आत्या आत्या आवरा. गोड दिसतेस. छोट्या मालकांना एकदा मेसेज करून ठेवू का? बोलायला तर मिळणार नाही असं दिसतंय. नाही नको.